विद्यार्थी मित्रांनो, काल जशी आपली चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणेच आज आपण कॉलेज आपलं ज्यावेळी बंद झालं त्यावेळी जे आपलं प्रकरण सुरू होतं संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, तर त्या प्रकरणाविषयी थोडासा आढावा आपण घेणार आहोत. सिलेबसचा काही भाग आपला झालेला आहे, त्यावर थोडीफार चर्चा करून आपण नंतर मग पुढे कंटिन्यू ते प्रकरण करणार आहोत. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत आपल्या सिलेबसमधलं मोठं प्रकरण आहे. बऱ्यापैकी प्रश्न या प्रकरणावर विचारले जातात. या प्रकरणाविषयी थोडीफार माहिती आपण बघू जिथपर्यंत आपला सिलेबस झालेला आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत नावामध्येच आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्था. म्हणजे जे व्यवसाय आहेत, कंपन्या आहेत, विशेषतः आपला जो सिलेबस आहे तो कंपनीच्या अवतीभोवती आहे. मग यांना जे लागणारं भांडवल आहे ते भांडवल नेमकं ते कुठून जमा करतात, त्यांचे मार्ग कोणकोणते आहेत, स्रोत कोणकोणते आहेत, या प्रकरणामध्ये त्याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. उदाहरणासाठी कंपन्या आपलं भांडवल भागाच्या माध्यमाने जमा करतात, कर्जरोख्यांच्या माध्यमाने जमा करतात, ठेवीच्या माध्यमाने जमा करतात, बँकेकडून कर्ज घेतात, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतात. मग या वेगवेगळ्या प्रकारचे जे मार्ग आहेत त्या मार्गाविषयी या ठिकाणी आपणाला थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. एकंदरीत व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतात. आता कंपनी हा जो व्यवसाय प्रकार आहे तो इतर व्यवसाय प्रकारापेक्षा मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा व्यवसाय प्रकार आहे. जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात हा व्यवसाय चालवला जातो. आता या साहजिक आहे, कंपनी मोठ्या प्रमाणावर चालवला जातो, मोठ्या प्रमाणावर त्यांची खरेदी असते, मोठ्या प्रमाणावर त्यांचं उत्पादन असतं, मोठ्या प्रमाणावर त्यांची विक्री असते. तर त्यामुळे त्यांना लागणारं भांडवल सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांना जमा करावं लागतं. एकंदरीत ते जे भांडवल आहे ते एका विशिष्ट मार्गानेच जमा करून कंपनीचं भागत नाही. म्हणजे एकंदरीत एका मार्गाद्वारे कंपनीच्या भांडवलाची गरज पूर्ण होत नाही, त्यामुळे कंपनीला वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. मग या ठिकाणी वित्त पुरवठ्याचे जे स्रोत आहेत, मार्ग आहेत कंपन्यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक चार्ट या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्याविषयी आपण थोडीफार चर्चा करू की वित्त पुरवठ्याच्या स्रोतामध्ये प्रमुख त्याचे दोन स्रोत आहेत. एक आहे मालकीचे भांडवल आणि दुसरं आहे कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलामध्ये परत दोन घटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहिला आहे भाग, दुसरा आहे नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा प्रतिधारण नफा ज्याला म्हटलं जातं. भागामध्ये परत दोन प्रकार किंवा दोन घटक आहेत. एक आहे समहक्क भाग, दुसरा आहे अग्रहक्क भाग. आणि वित्त पुरवठ्याचा जो प्रमुख दुसरा स्रोत आहे तो आहे कर्जाऊ भांडवल. तिथे आपणाला प्रामुख्याने आढळतील कर्जरोखे, ठेवी, बंधपत्र, वित्तीय संस्थेचे कर्ज, व्यापारी कर्ज, अमेरिकन ठेवपावती, जागतिक ठेवपावती इत्यादी प्रकारचे अनेक कर्जाऊ भांडवल उभारणीचे मार्ग आपणाला त्या ठिकाणी दिसून येते. आता यापैकी आपण म्हणजे मालकीच्या भांडवलाचे स्रोत या ठिकाणी पाहणार आहोत. आता नेमकं मालकीचे भांडवल म्हणजे काय? नावामध्येच तिचं दिलेलं आहे मालकीचे. साधारणतः याचा अर्थ आपण कसा घेऊ शकतो की व्यवसायामध्ये मालकाने आणलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल. आता मालक कोण आहेत कंपनीचे? साहजिक आहे, कंपनीचे भाग खरेदी करणारे भागधारक कंपनीचे मालक असतात. म्हणजे याचा अर्थ असा झाला की कंपनीच्या भागधारकांनी भागाच्या माध्यमातून कंपनीला जे भांडवल पुरवलेलं आहे त्याला मालकीचे भांडवल असे म्हणतात. कंपनीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर कंपनीने भागांची विक्री करून जे भांडवल जमा केलेले आहे त्याला म्हटलं जातं मालकीचे भांडवल. आता या मालकीच्या भांडवलाच्या बाबतीत त्यामध्ये परत दोन प्रकार पडतात. एक आहे भाग आणि दुसरा आहे प्रतिधारण नफा किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक.
भागाच्या बाबतीत ऑलरेडी जशी आपली चर्चा झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये बरीचशी माहिती आपण भागाच्या बाबतीत पुढे पाहणार आहोत आणि त्यासोबतच प्रतिधारण नफा, नफ्याची पुनर्गुंतवणूक, रिटेन्ड प्रॉफिट ज्याला म्हटलं जातं त्याविषयी प्रकरणामध्ये पुढे माहिती आहे. एक एक करून आपण ते कन्सेप्ट पाहणार आहोत. यामधला जो पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे भाग, अंश ज्याला म्हटलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये शेअर असं या ठिकाणी म्हटलं जातं. भाग, आता भाग कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा किंवा अंश याला भाग असं या ठिकाणी म्हटलं जातं. कंपनीचे जे भांडवल आहे, विशेषतः भाग भांडवल, समान लहान लहान हिश्श्यात विभागलेले असते. कंपनीला जेवढ्या भांडवलाची गरज असते, आता ते भांडवल कंपनीला सर्वसामान्य जनतेकडून जमा करावायचं असतं. आता जनतेकडून जमा करायचं आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर कुणी गुंतवणूक करणार नाही. सर्वसामान्य जनतेला परवडावं या प्रकारचा भांडवल असेल, जनतेला त्यासाठी आवाहन केलं जाईल तर त्यावेळेस जनता प्रतिसाद देऊ शकते. यासाठी कंपनी जे भांडवल आहे त्यांचं भाग भांडवल त्याचे समान लहान लहान अंशामध्ये विभागणी करते. उदाहरणासाठी 10,000 कंपनीला 10,000 रुपयाचं भांडवल लागणार आहे. आता ते 10,000 रुपयाचं भांडवल कंपनीने 10 रुपयाच्या समान 1,000 हिश्श्यामध्ये त्याची विभागणी केली आणि ते 1,000 हिस्से म्हणजेच भाग आता जनतेला विकण्यासाठी उपलब्ध करून दिले. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 10 रुपयाचे 1,000 भाग विकले की कंपनीला आवश्यक असणारं 10,000 रुपयाचं भांडवल प्राप्त होणार आहे. म्हणजे याचाच अर्थ असा झाला की त्या 10,000चे जे समान 10 रुपयाचे 1,000 हिस्से करण्यात आले, त्या प्रत्येक हिश्श्याला, त्या प्रत्येक अंशाला भाग असे म्हणतात. साधं सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे केक, जो साधारणतः आपण पाहतो बेकरी शॉपवर बर्थडेला तो कट केला जातो. केकच्या ज्या पेस्ट्रीज बनवल्या जातात, बऱ्याचदा आपण केक पूर्ण न घेता पेस्ट्री खरेदी करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट्री भेटतात. मग ते पेस्ट्री काय असते, केकचे लहान लहान हिस्से केलेले असतात, कट केलेला असतो समान विभागामध्ये. ती जी पेस्ट्री आहे केकची, आपण म्हणू शकतो की भाग भांडवलामध्ये अगदी त्या पद्धतीनं लहानात लहान जो हिस्सा आहे त्याला भाग असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता जी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करते त्या व्यक्तीला भागधारक म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला शेअर होल्डर असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता या भागाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. भागाची वैशिष्ट्ये, बऱ्याचदा प्रश्न येतो भाग भांडवलाची वैशिष्ट्ये, त्याच्याही बाबतीत आपण या मुद्द्यांचा वापर करू शकतो. वाक्यरचना त्या प्रकारची तुम्हाला बदलावी लागेल. कधी कधी मालकीचे भांडवल म्हणून प्रश्न विचारला जातो, मग तिथेही या मुद्द्यांचा, यापैकी बऱ्याच मुद्द्यांचा तुम्हाला वापर करता येईल. पण परत जसा प्रश्न विचारलेला आहे त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तराची वाक्यरचना बदलावी लागेल. भले मुद्दे तुम्ही ते ठेवा, परंतु वाक्यरचना मात्र तुम्हाला बदलावी लागेल. आता हा प्रश्न तुम्हाला टिपामध्ये विचारला जाऊ शकतो. प्रश्न फरक स्पष्ट करामध्ये भाग आणि कर्ज रोखे, मालकीचे भांडवल, कर्जाऊ भांडवल, या पद्धतीनं प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे परीक्षेमध्ये. म्हणजे बऱ्याच ठिकाणी या मुद्द्यांचा वापर आपणाला पुढे होऊ शकतो. मग त्या दृष्टिकोनातून कधीही मुद्दे पाहायचे, म्हणजे एकाच प्रकारच्या उत्तरासाठी न वापरता वेगवेगळ्या प्रश्नाच्या उत्तरं लिहत असताना तुम्हाला या मुद्द्यांचा वापर करता येईल. भागाची वैशिष्ट्ये, यामध्ये पहिला आहे घटक. भाग हा भाग भांडवलाचा लहानात लहान घटक आहे. आपण व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे की कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे काय, तर भाग. म्हणजे याचा अर्थ असा झाला की भाग भांडवलाचा जो लहान घटक आहे तो आहे भाग. दुसरं या ठिकाणी या भागाच्या वैशिष्ट्यामधलं वैशिष्ट्य आहे मालकी हक्क. आता जो व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतो त्याला त्या कंपनीचे मालकी हक्क प्राप्त होतात. याचा अर्थ असा नाही की एखाद्या भागधारकाने, एखाद्या व्यक्तीने कंपनीचा 10 रुपयाचा भाग खरेदी केला आणि तो 100 कोटी रुपयाचं भांडवल असणाऱ्या कंपनीचा मालक बनला, असाही त्याचा अर्थ नाही. म्हणजे पूर्णतः मालकी या ठिकाणी मिळत नाही. पण जेवढ्या किमतीचे भाग त्या व्यक्तीने कंपनीमध्ये खरेदी केलेले आहेत
तेवढ्या किमतीची मालकी त्याला प्राप्त होते. याचा अर्थ असा झाला की प्रत्येक भागधारकाला कंपनीमध्ये मालकी प्राप्त होते, परंतु तो कंपनीचा अंशतः मालक असतो. मग किती अंशतः? जेवढ्या किमतीचे भाग त्याने खरेदी केलेले आहेत तेवढ्या किमतीपुरता तो त्या कंपनीचा मालक असतो. आणि सर्व भागधारक मिळून कंपनीचे संयुक्तरित्या मालक असतात. म्हणजे एकंदरीत कंपनीचे भाग खरेदी केल्यामुळे संबंधित व्यक्तीला म्हणजेच भागधारकाला मालकी हक्क प्राप्त होतो. तिसरा वैशिष्ट्य आहे अनुक्रमांक. जर कंपनी डिमटेरियलाइज्ड झालेले भाग विकत नसेल तर, आता हे डिमटेरियलाइज्ड किंवा डिमटेरियलायझेशन ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे डीमॅट, हा नेमकं काय म्हणजे प्रकार आहे, काय भानगड आहे नेमकी डीमॅट म्हणजे? डीमॅट कागदोपत्री भाग दाखल्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया, याला डिमटेरियलायझेशन असे म्हणतात. आपणाला सिलेबसमध्ये एक प्रकरण यावर आधारित देण्यात आलेलं आहे. पुढे आपण त्या प्रकरणामध्ये याची सविस्तर माहिती पाहणारच आहोत. एकंदरीत इलेक्ट्रॉनिक भाग आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो की डीमॅट म्हणजे इलेक्ट्रॉनिक. जर कंपनी इलेक्ट्रॉनिक भाग विकणार नसेल तर, म्हणजे परंपरागत आणि कागदोपत्री भागांची विक्री जर कंपनी करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये कंपनी प्रत्येक भागाला एक अद्वितीय, आता अद्वितीय म्हणजे एकमेकापेक्षा वेगळा असणारा, एकमेकापेक्षा भिन्न असणारा एक क्रमांक देते ओळखीसाठी. ज्या पद्धतीने आपली नावं असतात, साहजिक आहे ओळख पटावी म्हणून नावं देण्यात आलेली, अगदी त्या पद्धतीनं भाग ज्यांची किंमत 10 रुपये, म्हणजे एका कंपनीच्या समहक्क भागांची किंमत 10 रुपये, म्हणजे सर्वच समहक्क भाग त्या कंपनीचे 10-10 रुपयाचे आहेत. एखादी कंपनी 100 रुपयाचा समहक्क भाग विकत आहे, याचा अर्थ सर्वच समहक्क भाग त्या कंपनीचे 100-100 रुपयाचे आहेत. मग याच्यामध्ये वेगळेपणा कसा आणणार? मग यासाठी कंपनी भागांची विक्री करत असताना त्या प्रत्येक भागाला एक वेगळा क्रमांक देते, अनुक्रमांक ज्याला म्हटलं जातं. त्या आधारे आता भागांची ओळख पटते की कोणत्या पर्टिक्युलर एखाद्या भागधारकाला या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंतचे एकूण एवढे भाग विकण्यात आलेले आहेत. पर्टिक्युलर भाग जे आहेत या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंतचे, त्यावरची रक्कम देय आहे, थकीत आहे. या क्रमांकाचे भाग जप्त करायचे आहेत, या क्रमांकाच्या भागांची पुनर्विक्री करायची आहे. म्हणजे कंपनीलाही रेकॉर्ड ठेवणं सोपं जातं आणि संबंधित जो भागधारक भाग खरेदी करतो कंपनीचे, त्याच्याकडेही माहिती असते की मी या कंपनीमध्ये या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंतचे एकूण एवढे भाग मी खरेदी केलेले आहेत, मी त्यांचा मालक आहे. म्हणजे एकंदरीत अनुक्रमांक हे महत्त्वाचं वैशिष्ट्य भागाचं आहे. त्यानंतर आहे चल संपत्ती. पुढचं वैशिष्ट्य, भाग ही भागधारकाची चल मालमत्ता किंवा चल संपत्ती आहे. इतर जशी संपत्ती एखाद्या व्यक्तीच्या नावावर असू शकते, व्यक्तीच्या नावावर जमीन असू शकते, इमारत असू शकते, वाहनं आहेत, तो त्या मालमत्तेचा वापर करतो आणि त्याला ज्यावेळेस वाटतं की आपणाला ही विकायचं आहे, आपणाला गरज आहे, एखाद्याला आपणाला द्यायचं आहे, तो दुसऱ्याच्या नावे करू शकतो, विकू शकतो. अगदी त्या पद्धतीनं भाग ही जी आहे, हे भाग ही भागधारकाची चल संपत्ती आहे. पाहिजे तेवढा वेळ तो आपल्याकडे ठेवू शकतो आणि ज्यावेळेस त्याला वाटतं की भागाला भाग बाजारामध्ये सध्या चांगली किंमत आलेली आहे तर तो योग्य त्या किमतीला किंवा जे काही चालू किंमत असेल त्याला आपल्या भागांची विक्री करू शकतो. किंवा त्याला वाटत असेल की आपल्याकडे भाग आहेत आणि हे भाग आपणाला एखाद्या मित्राला, नातेवाईकाला, ओळखीच्या व्यक्तीला बक्षीस म्हणून द्यायचे आहेत, तो तर आपल्या नावावर असणारे भाग इतर व्यक्तीला देऊ शकतो. म्हणजे मर्जीप्रमाणे तो त्या भागाचा वापर करू शकतो. म्हणून म्हटलं जातं भाग ही भागधारकाची चल संपत्ती आहे. त्यानंतर आहे हक्क असल्याचा पुरावा. आता ज्यावेळेस एखादा भागधारक कंपनीमध्ये भागांची खरेदी करतो, कंपनी त्याच्या मालकीचा पुरावा म्हणून, म्हणजे त्याने भागाच्या स्वरूपात कंपनीमध्ये रक्कम ठेवलेली आहे, कंपनीकडे तर रेकॉर्ड आहे, परंतु संबंधित भागधारकाकडे काय रेकॉर्ड, तर कंपनी त्याला एक प्रमाणपत्र देते, ज्याला भाग प्रमाणपत्र, भाग दाखला किंवा शेअर सर्टिफिकेट असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं.
म्हणजे त्याने कंपनीमध्ये भाग खरेदी केलेले आहेत, तो त्या कंपनीचा अंशतः मालक आहे याचा पुरावा म्हणून त्याच्याकडे भाग प्रमाणपत्र असतो. त्यानंतर भागाचे मूल्य. भागाची जी किंमत आहे साधारणतः 3 प्रकारची किंमत भागाची दर्शविलेली असते. त्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू ज्याला म्हटलं जातं. ही मूळ किंमत असते भागाची, जी भाग प्रमाणपत्रावर आणि कंपनीचे जे घटनापत्रक असते त्यामध्ये नमूद करण्यात आलेली असते. मग या किमतीला दर्शनी किंमत असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर आहे नंबर 2ची विक्री किंमत, विक्री मूल्य, इश्यू प्राइस ज्याला म्हटलं जातं. इश्यू प्राइस म्हणजे विक्री किंमत. कंपनी दर्शनी मूल्यालाच भाग विकेल असं नाही, कंपनी त्यापेक्षा कमी किमतीला म्हणजे डिस्काउंटवर, कंपनी दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीला म्हणजे प्रीमियमसह भागाची विक्री करू शकते. मग ज्या किमतीला कंपनी आपला भाग विकते त्या किमतीला म्हटलं जातं विक्री मूल्य. त्यानंतर आहे नंबर 3 बाजार मूल्य, ज्याला मार्केट प्राइस असे या ठिकाणी म्हटलं जातं. नावामध्येच आहे बाजार मूल्य. भाग बाजारामध्ये कंपनीच्या भागांची जी किंमत आहे त्याला म्हटलं जातं बाजार मूल्य, आणि ती स्थिर नसते. प्रत्येक कंपनीच्या भागांच्या किमती या सतत बदलत असतात. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. सिलेबसमध्ये पुढे आपणाला कन्सेप्ट तो आहे. इव्हन शेवटी भाग बाजारावर आधारित प्रकरण आहे. अनेक घटक आहेत जे कारणीभूत असतात, ज्यामुळे भागांच्या किमती मागणीनुसार कमी किंवा जास्त होत असतात. त्या सतत बदलत असतात. मग ती जी किंमत आहे त्याला बाजार किंमत किंवा बाजार मूल्य असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर आहे हक्क, पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, की ज्यावेळेस एखादा व्यक्ती, एखादा भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतो, मग त्याला कंपनीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे हक्क प्राप्त होतात. साहजिक आहे, तो मालक आहे. प्रत्येक भागधारक कंपनीचा अंशतः मालक असतो. मग मालक या नात्याने बरेचसे अधिकार त्याला प्राप्त व्हायला पाहिजेत. होतात. सभेची पूर्वसूचना मिळवण्याचा, सभेला हजर राहण्याचा, चर्चेमध्ये सहभागी होण्याचा, वेळप्रसंगी मतदान करण्याचा, संचालक बनण्याचा, इतर संचालकांना निवडून देण्याचा, आणि कंपनीकडे जर वाटप योग्य नफा शिल्लक असेल तर लाभांश मिळवण्याचा. म्हणजे या प्रकारचे अनेक अधिकार, हक्क भागधारकाला प्राप्त होतात, जो भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे परतावा, मिळकत ज्याला म्हटलं जातं. साहजिक आहे, कोणताही गुंतवणूकदार एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असेल तर 2 गोष्टींचा तो विचार करत असतो. पहिली गोष्ट की आपण जी गुंतवणूक करणार आहोत ती सुरक्षित असावी, म्हणजे मुद्दल सुरक्षित असावं, अशाच ठिकाणी तो गुंतवणूक करतो याचा विचार करतो. दुसरी गोष्ट, त्याच्यावर चांगल्यात चांगल्या दराने परतावा मिळावा. कारण रक्कम, मुद्दल सुरक्षित आहे, पण ती वाढणे आवश्यक आहे ना, कारण गुंतवणुकीचा तो एक महत्त्वाचा हेतू आहे. मग प्रत्येक ठिकाणी गुंतवणुकीनुसार काही मोबदला प्राप्त होत असतो. एखाद्याला कर्ज दिलं त्यावर मोबदला प्राप्त होतो, त्याला व्याज म्हटलं जातं. आता भागाच्या बाबतीत सुद्धा मोबदला प्राप्त होतो, परंतु इथं त्याला म्हटलं जातं लाभांश, डिव्हिडंड इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, की कंपनी भागधारकाला भागावर जो परतावा देते आपल्या वाटप योग्य नफ्यातून, त्याला म्हटलं जातं लाभांश. त्यानंतर शेवटचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे मुक्त हस्तांतरण. भाग खरेदी केलेले आहेत, कंपनीमध्ये रक्कम गुंतवलेली आहे, मग आता कंपनी कधी परत करणार? नाही, जोपर्यंत कंपनी बंद पडत नाही तोपर्यंत कंपनी तर परत करणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की समहक्क भाग ज्यावेळेस कंपनीमध्ये एखादा भागधारक खरेदी करतो, त्याला कंपनीकडून भागाची रक्कम कधी मिळणार आहे? जोपर्यंत कंपनी बंद पडत नाही, कंपनीचं विसर्जन होत नाही, आणि विसर्जनाप्रसंगी सुद्धा इतरांची देणी देऊन जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर समहक्क भागधारकाला त्याची रक्कम मिळणार आहे. मग याचा अर्थ असा झाला का की जोपर्यंत कंपनी बंद पडत नाही त्याने आपल्या रकमेची वाटच बघत बसावी? मग कंपनी तर कदाचित 50 वर्ष टिकेल, 100 वर्ष टिकेल, 200 वर्ष टिकेल, परंतु मनुष्याला मर्यादा आहे, तो तेवढा काळात टिकू शकत नाही. आणि गुंतवणूक केलेली आहे, आणि आपण म्हणतो चल संपत्ती आहे जी पाहिजे तेव्हा
त्याची विक्री करता येते, खरेदी करता येते. मग तिथं एक वैशिष्ट्य या ठिकाणी लागू आहे भागाला, की भाग हा विकला जाऊ शकतो, त्याचं मुक्त हस्तांतरण केलं जाऊ शकतं. जसं या अगोदरही आपण चर्चा केली की भाग चल संपत्ती आहे. त्यामुळे ज्यावेळेस भागधारकाला वाटत असेल की आता आपण ज्या कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत शेअर मार्केटमध्ये, या भागाला चांगली किंमत आलेली आहे, तर आपण तो भाग विकू शकतो, तो व्यक्ती भाग विकू शकतो. किंवा त्याला वाटत असेल की त्याचा मित्र, नातेवाईक, ओळखीचा कोणी आणि त्याला बक्षीस म्हणून भाग द्यायचे आहेत, मग अशाही परिस्थितीमध्ये तो पाहिजे तेव्हा त्या भागाचं मुक्त हस्तांतरण करू शकतो. म्हणजे रक्कम भागाची परत मिळवण्यासाठी कंपनीला मागणी करण्याची गरज नाही, तर तो भाग बाजारामध्ये जे खरेदीदार उपलब्ध आहेत त्या खरेदीदारांना कोणत्याही क्षणी भागबाजारामध्ये जी काही किंमत सुरू असेल त्या किमतीला आपल्या भागांची विक्री करू शकतो. तर अशा पद्धतीनं ही झाली महत्त्वाची भागाची वैशिष्ट्ये. यामध्येच वैशिष्ट्ये म्हणून शेवटचं वैशिष्ट्य किंवा आपण पुढचा जो कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत, तो आहे भागाचे प्रकार. भाग प्रामुख्याने 2 प्रकारात विकला जातो. एक आहे समहक्क भाग, इक्विटी शेअर ज्याला म्हटलं जातं, आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग, प्रेफरन्स शेअर ज्याला म्हटलं जातं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. या प्रकरणावर आधारित काही तुमच्या अडचणी असतील, शंका असतील, प्रश्न असतील, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्ही विचारू शकता आणि त्या पद्धतीनं तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल. धन्यवाद.